नमस्कार सर्वांना. आपल्या उत्तम कामते या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, की जे आपल्याला 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि 25 प्रश्नाचं पूर्णपणे सविस्तरपणे आपण जर अभ्यास केला, आपण माहिती घेतली, सविस्तरपणे विश्लेषण समजून घेतलं, तर आपल्याला 10 गुण जे आहे ते 10 गुण मिळण्यास मदत होऊ शकते. आणि येणाऱ्या TET जी आहे 2026ची, त्याच्यामध्ये या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर चला पाहूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आपल्या काय आहे. पहिला प्रश्न काय आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंब येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली. TET 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. सांगा या प्रश्नाचं उत्तर. जे लोक चॅनल बघता आहेत, व्हिडिओ बघतात, त्यांनी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध टिंब येथे परिषद भरवली. कुठे परिषद भरवली? पर्याय आहेत पुणे, मुंबई, विल्सन, सातारा, कोल्हापूर. सांगा. प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला आलं पाहिजे. प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा, कमेंट्स करायच्या खाली. तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा जे आहे ते फायदा होणार आहे. काय याचं उत्तर कोण सांगणार? तर याचं उत्तर जे आहे ते मुंबई. इथं मुंबई विल्सन झालेलं आहे, विल्सन नाही आहे. मुंबई हा विल्सन जे आहे, विल्सन आहे मुंबई या ठिकाणी काय झालेलं आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रतिविरुद्ध परिषद जी आहे ती परिषद भरवलेली आहे. आपल्याला माहिती पाहिजे. कुठे भरवली? मुंबई येथे परिषद भरवलेली आहे. त्याचबरोबर काय आहे? गोपाळ गणेश आगरकर म्हणा, त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणा, ताराबाई शिंदे म्हणा, यांचं सुद्धा समाज सुधारण्यासाठी खूप मोठं काम आहे. उदाहरणार्थ बघा, ताराबाई शिंदे घ्या इथं. ताराबाई शिंदे यांचं पुस्तक, टीला प्रश्न येतो हा, स्त्री पुरुष तुलना जे पुस्तक जे आहे, स्त्री पुरुष तुलना जे पुस्तक जे आहे ते परीक्षेला आलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा. लक्षात आलं का? त्यामुळे ह्या लोकांचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, रमाबाई रानडे यांचं पुस्तक कुठलं? सेवा सदन. या पुस्तकांच्या मध्ये कन्फर्मेशन होऊ शकते. मग लक्षात ठेवायचं, रानड्यांचं सेवा सदन. तुलना कुणाची? ताराबाईशी तुलना. लक्षात आलं का? ताराबाईशी तुलना म्हणजे काय? स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांनी लिहिला. रमाबाई रानड्यांची सेवा म्हणजे काय? रमाबाई रानडे यांचं सेवा सदन हे पुस्तक लिहिलेलं आहे. की त्या संस्था उभा केलेली आहे. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्यासाठी, समाजसेवेसाठी, स्त्रियांच्या परिषदेसाठी मोठा जो आहे तो अभ्यासक्रम किंवा सामाजिक कार्य केलेलं पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? TET 2021 ला आलेला प्रश्न आहे. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? अहमदनगर जवळील भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? सांगा या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर दिला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतात. त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? मुघल व निजामशहा यांच्या जे आहे ते अहमदनगरची भातवडीची लढाई झालेली आहे. मुघल व निजामशहा. भातवडीची लढाई बघा काय झालं होतं. भटवाडी किंवा भाटवाडी देखील असं म्हटलं. 1624 मध्ये महाराष्ट्रात अजून एक जे पारगाव आहे, पारगाव, तिथे या ठिकाणी लढाई झालेली आहे. किती? 1624 मध्ये झाले. तिथं आता पारगाव जे गाव आहे, पारगाव या ठिकाणी ही भटवाडीची लढाई जी आहे ती लढाई झाली होती. त्या ह्याच्यामध्ये काय होतं? मलिक अंबर जो होता हा मुर्तजा निजामशहाचा दुसरा
अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. अहमदनगरच्या निजामाचा प्रधान कोण होता? मलिक अंबर. हं? अहमदनगर निजामाचा ह्यो कोण होता? प्रधान होता. प्रधान कोण? प्रधान. अहमदनगर निजामाचा प्रधान कोण? मलिक अंबर. मलिक अंबर जो आहे ते अहमदनगर निजामाचा काय होता? प्रधान होता. हे झालं का? बंद चालू का व्हायला लागले? प्रॉब्लेम होते, समजून घ्या. तर त्यांनी काय केलं? विजापूर या ठिकाणी विजापूरच्या सैन्याने सेनापती मोहम्मद मुल्ला लाहरी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मुघल विजापूर सैन्याचा पराभव केला. संयुक्त मुघल विजापूर सैन्याचा पराभव केला. कोणी केला? सेनापती होता मुल्ला मोहम्मद लाहरी याने देखील. हे आपल्याला माहिती पाहिजे. अहमदनगर सैन्याच्या सेनापतीमध्ये शहाजी राजांचा समावेश होता. त्यांचा मुलगा शिवाजी महाराज यांनी पुढे मराठा साम्राज्यात क्रांती केली. मराठा साम्राज्य स्थापन केली. मराठ्यांच्या नोंदीमध्ये भतवाडीच्या लढाईला मराठा शक्तीच्या उदयाचे संकेत देणारे शुभ शगुन म्हणून चित्रित केली जाते. बघा, ही भतवाडीची जी लढाई होती ना, ही भातवाडीची लढाई, सेनापती कोण होता? सेनापती कुणाचा? सेनापती अहमदनगर सैन्याचा. अहमदनगर सैनिक म्हणजे निजाम. सेनापती कोण होते? शहाजीराजे यांनी मोठा पराक्रम गाजवला होता मित्रांनो. लक्षात आलं का? मोठा पराक्रम जो आहे तो पराक्रम या ठिकाणी त्यांनी गाजवलेला होता, शहाजीराजे यांनी. हे आपल्याला माहिती पाहिजे. ते तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार. दररोज वाचायला पाहिजे ना त्यासाठी. त्यांचा पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कान्होजी जयदेवांना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे टिंबिटिंब या गुणाचे उदाहरण आहे. TET 2021 ला शिवाजी महाराजांनी कान्होजी जयदेवांना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे कोणत्या गुणाचे उदाहरण आहे? रयतेची काळजी, संघटन चातुर्य, सहिष्णू धोरण, स्वातंत्र्याची प्रेरणा. तर या प्रश्नाचं उत्तर काय? संघटन चातुर्य. या प्रश्नाचं उत्तर काय? संघटन चातुर्य. बऱ्याच पोरांनी जे आहे ते उत्तर दिलेलं रयतेची काळजी. बऱ्याच पोरांनी लिहिलेलं उत्तर आणि सगळं त्यांचं उत्तर चुकलं. लक्षात आलं का? ते कसं काळजी घ्या असं वाटतंय. शिवाजी महाराजांनी कोणी त्यांनी औषधोपचारात कोणते हायगय करू नये. लोकांना वाटतं रयतेची काळजी घेतली का काय म्हणून त्यांनी लिहिलं, पण नाही. शिवाजी महाराजांचं संघटन चातुर्य होतं. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित करण्यासाठी, लक्षात आलं काय, त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होतं. त्यासाठी त्यांनी जे आपले सैनिक आहेत, शूरवीर आहेत, जेव्हा शिव येणारे लोक आहेत, त्यांची जी आहे ती काळजी संघटन चातुर्याच्या माध्यमातून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्षात आलं का? हे आपलं पाहिजे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जयदेव हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. कान्होजी जयदेव आहेत ना, कुठे आहेत ते कान्होजी जयदेव? हे बघा हे, कान्होजी जयदेव दिली तुम्ही, जयदे सरळ लिहूया. जयदे हे स्वराज्य स्थापनेपासून शिवाजी राजे यांच्या बरोबर होते. लक्षात आलं का? यांच्या बरोबर होते कान्होजी जयदेव. तुम्हाला विचारतील शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून शिवाजी महाराजांच्या बरोबर कुठले मावळे कोण होते? शूरवीर सरदार. तर कान्होजी जयदेव हे आपलं नाव आलं पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. पहिला त्याच्यामध्ये 2 वाक्य दिलेले आहेत. याने जशवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे? याने जयसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे?
कोणाचा आहे? सांगा बघूया. दुर्गादास राठोड. टीटी 2022 साला प्रश्न आहे. दुर्गादास राठोड जो आहे, दुर्गादास राठोड याने काय केलं? जयसिंह सिंहाचा अल्पवयीन मुलगा याला गादीवर बसवलं आणि याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी, म्हणजे कुणाचा? दुर्गादास राठोडचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवलेला आहे. ही माहिती आपल्याला पाहिजे. मुघल व राजपूत संघर्ष जर इतिहासामध्ये तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी काय करायला पाहिजे? 4थीचं इतिहासाचं पुस्तक, 7वीचं इतिहासाचं पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वाचून काढला पाहिजे, वाचला पाहिजे. त्यानंतरच हे समजणार आहे. बरोबर आहे काय? त्यानंतर पुढं काय झालं? दुर्गा हा प्रतिकार म्हणण्यासाठी औरंगजेबाने पाठवला खरा, पण राजपुत्र अकबर जो औरंगजेबाचा होता तो पुढं राजपुत्रांना जाऊन मिळाला व त्याने औरंगजेबाविरुद्धच बंड केलं. आणि राजपूत आणि मोगल यांच्यात मोठा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 काय? न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराव पांडुरंग तरखडकर हे टिंब नेते होते. हे कसे नेते होते किंवा कोणत्या समाजाचे नेते होते असा त्याचा अर्थ आहे. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे कोणत्या समाजाचे नेते होते? कोणत्या समाजाचे म्हणजे ज्या सामाजिक संस्था होते त्या कोणत्या संस्थेचे ते नेते होते? कोण सांगणार? इतर शब्द काय आहे हो? प्रार्थना समाजाचे आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्रार्थना समाजाचं. आता हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. लक्षात कसं ठेवायचं सांगतो. इथं आत्माराम पांडुरंग तरखडकर ज्यावेळी आला शब्द की लगेच ओळखायचं. प्रार्थना कशाची करतो? आत्म्याची. आपण कोणाच्या भावना दुखवत नाही, पण प्रश्न उत्तर लक्षात ठेवण्यासाठी युक्त्या काढतो. प्रार्थना कोणाची करतो? आत्म्याची. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ती केलेली आहे. मग ह्याच्यात आत्माराम पांडुरंग तरखडकर आहे, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग हे प्रार्थना समाजाचेच नेते आहेत. ब्राह्मो समाजाचे नाहीत, आर्य समाजाचे नाहीत, सत्यशोधक समाजाचे नाहीत. सत्यशोधक समाजाचे कोण? महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे कोण होते? महात्मा फुले. त्यानंतर आर्य समाजाचे कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती. लक्षात आलं का? ब्राह्मण समाजाचं कोण होतं? राजा राम मोहन असा शब्द आहे तो. राजा ही पदवी आहे. राजा राम मोहन रॉय. लक्षात आलं का? ब्राह्मण समाजाचे संस्थापक कोण? अध्यक्ष राजा राम मोहन राय. प्रार्थना समाजाचे आत्माराम पांडुरंग तरखडकर. आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती आणि सत्यशोधक समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले. हे लक्षात आले. त्यामुळं न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे कुठल्या समाजाचे नेते होते? प्रार्थना समाजाचे नेते होते. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने टिंब या संस्थेची स्थापना झाली. TET 2019 ला प्रश्न आलाय. प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने कोणत्या संस्थेची स्थापना झाली? कोणत्या संस्थेची स्थापना झाली सांगा बघूया. प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने कोणत्या संस्थेची स्थापना झाली? अखिल भारतीय किसान सभा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अखिल भारतीय किसान सभा. या प्रश्नाचं उत्तर आहे अखिल भारतीय किसान सभा. तर जे अखिल भारतीय किसान सभा याची स्थापना कधी झाली? स्थापना सांगा बघूया. कमेंट मध्ये उत्तर सांगा. जे लोक बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. 1936 मध्ये स्थापना झाली. 1936 मध्ये ती स्थापना झालेली आहे. आणि कुठं झाली ती? लखनौ मध्ये स्थापना झाली. हे आपल्याला माहिती पाहिजे. लखनौ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर पुढचं काय? सहजानंद सरस्वती हे या सभेचे प्रमुख होते. अखिल भारतीय सभेचे प्रमुख कोण होते? सभेचे प्रमुख होते सहजानंद सरस्वती.
सहजानंद सरस्वती जे आहेत ते या सभेचे प्रमुख असलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्याची माहिती मिळते. ते अभ्यास केल्यानंतर मिळणार आपल्याला. पुढचा प्रश्न जाऊ. पुढचा प्रश्न बघा, याचं काय उत्तर आहे? प्रवीणजी रंगा यांनी अखिल भारतीय किसान सभाची स्थापना केली. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? तुम्हाला हमखासपणे दोन प्रश्न हे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती दोन प्रश्न हे येतात. त्यामुळे इतिहास तुम्ही वाचून जावा. 2019 ला प्रश्न विचारलाय, झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? कोणत्या गडावरील आहेत? स्वराज्याचे बांधून तोरण, स्वराज्याचे बांधून तोरण. तोरणा किल्ला आहे का? तोरणागड. तोरणा जो किल्ला आहे या ठिकाणी झुंजार माच्या आणि बुधला माच्या ज्या आहेत त्या आहेत. कुठं आहे हो? पुणे जिल्ह्यामध्ये आहे तोरणागड. पुणे जिल्हा. आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला गड आहे हे बी माहिती आपल्याला पाहिजे. विचारणार प्रश्न भविष्यामध्ये 100% विचारणार. लक्षात आलं काय? हे माहिती आपल्याला पाहिजे. त्यामुळं याची तुम्ही उत्तर लक्षात ठेवा. रायगड, प्रतापगड, राजगड ही सगळी माहिती पाहिजे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधला. कुठला आहे तो? सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा. आणि त्याला काय? प्रतापगडावरती पराक्रम प्रकरण वाचा. प्रतापगडावरील पराक्रम. अगदी प्रकरण व्यवस्थित वाचा. भविष्यामध्ये याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? अयोग्य जोडी ओळखा. टीईटी 2019 ला. संत नामदेव नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत एकनाथ जाम, संत तुकाराम देहू. अयोग्य जोडी काय आहे याच्यातली? लगेच एक लक्षात द्या पाहिजे. संत एकनाथ ही जोडी बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे, ही पण जोडी बरोबर आहे, पण ही चुकली का? कारण संत एकनाथ काय? संत एकनाथ पैठण. लक्षात आलं काय? संत एकनाथ जे आहे ते एकनाथांचं जन्म ठिकाण आणि समाधीस्थळ कुठं आहे हो? पैठण. आणि ही सगळ्यांची काय विचारला तो? ही जन्म ठिकाणी विचारलेली आहे. संत नामदेव नरशीला जन्म, संत ज्ञानेश्वरांचा आपेगाव, संत तुकारामचा जन्म देहू या ठिकाणी. पुढच्या परीक्षेला दुसऱ्याचं कोणाचं नाव विचारतील. आणि संत एकनाथ जे आहे ते कोणत्या ठिकाणी? पैठण या ठिकाणी आहे. आणि हे जाम काय हो? जाम संत रामदास. संत रामदास जाम हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. काय प्रश्न? हो जरा काय प्रश्न काय? निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? मी सेवा सदन कोणाची सेवा? मग सांगितले. प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. उत्तर आहे निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? निराश्रित विचारले, सेवा सदन नुसतं विचारले नाही. प्रश्न अगदी वाचताना समजून घ्या. इथं चुकतात. इथं बरेच लोक चुकलेत. मागच्या परीक्षेमध्ये चुकलेत. 100% चुकलेत. आम्ही टेस्ट घेतली, त्या टेस्टमध्ये आम्ही बघितलं बरेच लोक चुकले. टीईटी 2019 ला प्रश्न विचारलाय हा. निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? जनाक्का शिंदे. जनाक्का शिंदे. लक्षात आलं का? ही आपल्याला माहिती पाहिजे. निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? जनाक्का शिंदे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सेवा सदनची स्थापना कोणी केली हो? सेवा सदन. सेवा सदनची स्थापना कोणी केली? कोणी केली? सेवा सदनची स्थापना कोणी केली? सांगा उत्तर. कमेंट्स करा. कमेंट्स करायचे कोणी द्या. तुमचं तुम्ही सर बघा काय असेल ते. आम्हाला काय तुम्ही सांगता. मगाशी काय सांगितलं तुम्ही? रानड्यांची सेवा. लक्षात आलं का? रानड्यांची सेवा. रमाबाई रानडे यांनी काय केले? सेवा सदन स्थापना केलेली आहे. रमाबाई रानडे यांनी काय केलेलं आहे? सेवा सदनची स्थापना केलेली आहे. आणि मग पंडिता रमाबाई यांनी काय केलं? मग शारदा सदन. पंडिता रमाबाई यांनी काय केलं?
शारदा सदन. मी हे एक्स्ट्रा जे सांगतोय ना, हे तुम्हाला प्रश्न भविष्यात येऊ शकतात. लक्षात आलं का? म्हणून मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे हे बी ह्याची बी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी काय केलं व 52 कशी. लक्षात आलं का? हे पुस्तक, काव्य पुस्तक जे आहे ते सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील पहिली लेखिका आहे, पहिली शिक्षिका आहे त्या. पहिली शिक्षिका. लक्षात आलं का? सावित्रीबाई फुले. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 काय आहे? खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. सार्वजनिक सभा ग वा जोशी, ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी, भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले, सोशल सर्व्हिस लीग न्यायमूर्ती रानडे. आता चुकीची जोडी ओळखा. हे वाचलं असेल तर कळणार. आपण जेव्हा वाचणार त्यावेळीच कळणार व्हायचं, नाही वाचल्यावर कसं कळणार सांगा बघू. तर सार्वजनिक सभा पहिलं बरोबर आहे. ग वा जोशी. ग वा जोशी यांनी केलंय. ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी यांनी केली. बरोबर आहे हे उत्तर. भारत सेवक समाज हा तर प्रश्न परीक्षेला परमनंटच केलाय. गोपाळकृष्ण गोखले कुठले आहे ते? कागलचे. कागल 1ली ते 4थी. प्राथमिक शिक्षण त्यांचं कागलमध्ये झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. महात्मा गांधींचे राजकीय गुरु आहेत ते. महात्मा गांधींचे काय ते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु. जे लोक चॅनल बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात आलं का? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सोशल सर्व्हिस लीग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सोशल सर्व्हिस लीग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सोशल सर्व्हिस लीग. मग सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? माहिती पाहिजे ना. चुकीचं आहे तर सांगायला पाहिजे. सांगा की हो. M.G. रानडे. कोणी केली? M.G. रानडे याने केलेली आहे स्थापना. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. अमरनाथचे शिवमंदिर कोणी बांधले? TET 2019 ला विचारला प्रश्न. अमरनाथचे शिवमंदिर कोणी बांधले? कोण सांगणार उत्तराचं? अंबरनाथचे शिव मंदिर कोणी बांधले? तर अंबरनाथ कुठं आहे? कोणी बांधले? यादवाने, वाकाटकने, शिलार, राष्ट्रकूट. अंबरनाथचे शिवमंदिर राजा शिलार यांनी बांधलेलं आहे. शिलार राजांच्या काळामध्ये बांधले गेलेलं अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे ते आहे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. आता तुम्ही वाचल्यानंतर माहिती होणार, नाही वाचल्यावर कसं माहिती होणार सांगा बरं. युनेस्कोने 218 काल संपन्न असलेल्या जगभरातील संस्कृती वारसा आपल्या वस्तूपैकी अंबरनाथचे शिवमंदिर आहे. एकत्रित अंबरनाथला गेला. युनेस्कोचं तिथं नोंद आहे. कुठं आहे? युनेस्को जे आहे त्याची नोंद गेलेली आहे. युनेस्कोमध्ये त्याची नोंद झालेली आहे. अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये. वेळ मिळाला तर बघा जाऊन. अंबरनाथचे शिवमंदिर कोणी म्हणले? शिलार राजा याने बांधलेले आहे. यादवांचं राज्य होतं महाराष्ट्रावरती. लक्षात आलं काय? राष्ट्रकूटचा संस्थापक कोण आहे? दंतीदुर्ग. हे विचारले परीक्षेला. दंतीदुर्ग जे आहे ते काय? राष्ट्रकूटचे संस्थापक आहेत. पुढे जाऊ आपण. काय म्हणलंय? खालीपैकी दिलेल्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा तोरणा. मग आपला विषय झाला तोरणा किल्ला. कुठला किल्ला कुठं आहे माहिती पाहिजे. चुकीची जोडी ओळखा म्हटलंय.
प्रचंडगड जो आहे, प्रचंडगड शिवाजी महाराजांनी जिंकलं. तोरण स्वराज्याचं या ठिकाणी म्हणलं, त्याला तोरणागड असं नाव दिलं. लक्षात आलं का? रायरीचा किल्ला डोंगर, रायरीच्या डोंगरावरती रायगड बांधला गेला. बोरप्या डोंगरावरती प्रतापगड बांधला गेला. बोरप्या डोंगरावरती प्रतापगड. आणि विशाळगड कुठं बांधला गेला रे? विशाळगड कुठं बांधला गेला? विशाळगड सांगा. पन्हाळा या ठिकाणी आहे ना विशाळगड. तर इथं या ठिकाणी हे चुकीचं आहे, हे नाही इथं. लक्षात आलं का? याला नाव काय होतं? ह्याला नाव काय होतं? खेळणा. खेळणा किल्ला. खेळणा किल्ला. ह्याला काय? विशाळगड असं नाव दिलं. खेळणा किल्ला होता, त्याला शिवाजी महाराजांनी विशाळगड नाव दिलं. रायरीला रायगड, भोरप्याला प्रतापगड, तोरण्याला प्रचंडगड. हे आपल्याला माहिती पाहिजे, पाठच करून ठेवा, परीक्षेला येणारच आहे. पुढे जाऊ आपण. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? टीईटी 2018 ला विचारला प्रश्न. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे, कुठलं? पुण्याच्या नैऋत्यला आहे. पुण्याच्या नैऋत्यला आहे. किती? पुणे शहराच्या पासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर आहे. किती किलोमीटर? 60 किमी. 60 किमी अंतरावरती आहे. 60 किमी अंतरावरती आहे. पुण्यातील अतिदुर्गम अति विशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला पाहिला. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. कितवा? वयाच्या 16व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकला. तोरणागड कधी जिंकला? वयाच्या 16व्या वर्षी. मित्रांनो बघा, हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? टिंबटिंब यांनी केली. कोणी केली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना? सांगा बघूया काय प्रश्न होतं. जे लोक बघतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 2018 टीईटीला विचारलेला प्रश्न आहे. काय या प्रश्नाचं उत्तर? कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात आलं का? यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वे म्हटलं की अनाथ बालिकाश्रम, कर्व्यांचं बालिकाश्रम, कर्वे अनाथ बालिकाश्रम, हे असं लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना त्यांनी केली. पुढे जाऊ. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या? स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या? सांगा उत्तर. कमेंट्स मध्ये उत्तर द्या. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या? बघूया कोणाला उत्तर येतं. स्त्री धर्मनीती. पंडिता रमाबाई. कोण होत्या? पंडिता रमाबाई. या प्रश्नाचं उत्तर काय? पंडिता रमाबाई. आलं पाहिजे. लक्षात आलं. 1882 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. किती? 1882 साली. 1882 साली प्रकाशित. चेष्टा आहे काय बघा, कसा तिने केला असला अभ्यास. 1882 साली प्रकाशित झालेला आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, कारण काय? टीईटी 2017 ला आलेला प्रश्न आहे. 2 वेळा प्रश्न आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, कारण काय? जकात मोठी बसवण्यावर पाठीमागचं कारण काय? काय सांगा बघूया. त्यांना जकातून मिळणारे उत्पन्न वाढवायचे होते. काय होते? काय त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. त्यांना कोकणातील मीठ उद्योगांना संरक्षण द्यायचे होते. आपल्या स्वराज्यातील जे मीठ उद्योग आहेत, लक्षात आलं का, ते त्यांना जे आहे ते त्यांना काय करायचं होतं? त्यांना संरक्षण द्यायचं होतं. कुणाला? कोकणातील मीठ उद्योगांना, आपल्या स्वराज्यातील. म्हणूनच काय केलं? त्यांना पोर्तुगीज भागातून येणारं मीठ जे होतं त्याला मोठी जकात
बसवली. म्हणजे बघा शिवाजी महाराजांना सगळे जकाती म्हणा, संरक्षण म्हणा, जनतेचं रक्षण म्हणा, हे सगळ्या क्षेत्रातली काय अष्टपैलू व्यक्तिमत्व. लक्षात आलं का? असं म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांनी एवढी बुद्धिमत्ता प्रगल्भता असल्यामुळे या हिंदवी स्वराज्याची जे स्थापना करू शकले. बरोबर आहे ना? पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. गोपाळबाबा वलंकर यांनी टिंब या पुस्तकातून अस्पृश्याचे खंडन केले. 2017ला गोपाळबाबा वलंकर यांनी टिंब या पुस्तकातून अस्पृश्याचे खंडन केले. कुठलं केलं? हे प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं हे. आणि या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे तुम्हाला. विटाळ विध्वंसन. लक्षात आलं काय? गोपाळबाबा वलंकर यांनी कुठलं पुस्तक लिहिलं? विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि तुम्ही अभ्यास सतत केला तर तुम्हाला माहिती होणार, नाही तर कसं होणार सांगा बघूया. कसं लिहिणार सांगा की. त्यानंतर हे श्रीबाई कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे. कुणाची तुलना? शिंदेची तुलना. कुणाची तुलना? शिंद्याची तुलना. शेतकऱ्याचा आसूड. महात्मा फुले. शिंद्यांची तुलना महात्मा फुले. त्यानंतर स्त्री धर्मनीती कुणी लिहिलं? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी काय लिहिलं? स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती कुणी लिहिलं पुस्तक? तर पंडिता रमाबाई. गोपाळबाबा वलंकर यांचं कुठलं? विटाळ विध्वंसन. या पुस्तकात त्यांनी काय केलं? अस्पृश्यता जी आहे त्या अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. टीईटी 2017ला प्रश्न आलाय. चुकीची कुठली? भरप्या डोंगरावरती प्रतापगड बांधला. लक्षात आलं का? विशाळगडाला पहिलं नाव काय दिलं? खेळण्या किल्ल्याला विशाळगड. कोंढाण्याला सिंहगड. कारण का? इथं तानाजी मालुसरे माहित आहेत ना? तानाजी मालुसरे. त्याच्यामध्ये म्हटलं काय? गड आला पण सिंह गेला. वाचा प्रकरण. आज वाचायचंच ते. गड आला पण सिंह गेला. लक्षात आलं? गड आला पण सिंह गेला. आणि हे मुरुमदेव रायगड नाही, इथं कुठं येणार आहे? रायगड. रायगड. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. काय आहे? जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? बघूया उत्तर किती लोक सांगतात ते. काय यांचं उत्तर सांगतात बघूया. जिंजीचा किल्ला सध्या कोणत्या राज्यात आहे? टीईटी 2017ला विचारला प्रश्न. किती लोकांचा अभ्यास आहे ते मला बघायचं आहे या ठिकाणी. सांगा, कमेंट्स मध्ये उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 19 आहे. पट उत्तर द्या. आणि पुढे जायचं आहे आपण. अजून भरपूर प्रश्न आहेत. सांगा. जे लोक जे बघतात व्हिडिओ त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कोण सांगणार? जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? जिंजीचा किल्ला कोण सांगते बघूया. कोणाला उत्तर येते ते का बघू. काय लोक नुसतं ऐकायला लागल्यात. तर तामिळनाडू राज्यामध्ये आहे जिंजीचा किल्ला. लक्षात आलं का? या ठिकाणी राजाराम महाराज यांची राजधानी होती मराठ्यांची. एवढं लक्षात असून दे. राजधानी राजाराम महाराज. शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. कुठले? शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. जंजी तमिळनाडू राज्यामध्ये आहे. जंजी कधीतरी जन्माला आल्यानंतर तिथं जाऊन या, बघून या शिवाजी महाराजांचं कसं तिकडं पूजा केली जाते. मंदिर आहे शिवाजी महाराजांचं तिकडं. श्रीशैलम कधी गेलाय का? छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिथं आंध्र प्रदेशमध्ये. तमिळनाडू तिथून जवळच आहे ते. दक्षिण भारतात कधी फिरायला गेला तुम्ही जावा. हे आपल्याला माहिती पाहिजे. चला, त्यामुळे जंजीचा किल्ला सध्या कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन,
मुक्ती सदन, कृपा सदन, एक मिनिट, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्थेची स्थापना कोणी केली किंवा या संस्था कोणी सुरू केल्या? मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? कोण सांगते उत्तर? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या पंडिता रमाबाईंच्या संस्था आहेत. बघा, मुक्ती, कृपा, सदा. सदा मुक्ती असावी, कृपा असावी, मुक्ती कृपा सदा. लक्षात आलं? सदन सदन असं आलं आणि मुक्ती कृपा सदा असं आलं की म्हणायचं पंडिता रमाबाई यांचं उत्तर जे आहे ते आहे. पुढे जाऊ आपण. मराठी व्याकरणाची पाणिनी असे कोणास म्हणतात? मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? जरा इथं सेटिंग चुकलंय आपलं. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? सांगा बघूया याचं उत्तर. 2017ला विचारला प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. मराठी व्याकरणाची पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. कुठं आहे ते? हा, हे बघा, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा, दादोबा पांडुरंग दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे ते काय आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं का? दादोबा पांडुरंग तरखडकर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. यांनीच काय केलेलं आहे? मराठी व्याकरणाचा पाणिनी जो आहे तो पाणिनी ग्रंथ आपल्याला लिहिलेला पाहायला मिळतो. आपल्याला मिळतो. त्यानंतर बघा, पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 22. तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे? काय प्रश्न विचारलाय बघा. अगदी सुंदर आणि सोपा प्रश्न विचारला अगदी. तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे? वेळवंडी नदी. लक्षात आलं काय? वेळवंडी नदी आणि कानद खोऱ्यात आहे. हा, वेळवंडी नदी. लक्षात आलं का? वेळवंडी नदी आहे ना. वेळवंडी नदीमध्ये कानद खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला आहे आणि पुण्याच्या नैऋत्येस आहे हा तोरणा किल्ला. किती? पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात. पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात. लक्षात आलं का? कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. पुढं, शिवराय औरंगजेब बादशाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्यावेळी औरंगजेब बादशाचा कितवा वाढदिवस? 2 वेळा प्रश्न विचारलाय टीटीला. 2 वेळा टीटीला आलेला प्रश्न आहे हा. शिवाजी महाराज ज्यावेळी औरंगजेब बादशाच्या भेटीस आग्र्याला गेले, औरंगजेबाला भेटायला गेले, त्यावेळी औरंगजेब बादशाचा कितवा वाढदिवस होता? तर 50वा वाढदिवस होता. कितवा वाढदिवस होता? 50वा वाढदिवस होता. लक्षात आलं का? बादशाच्या हातावर तुरी दिल्या. प्रकरण, हे प्रकरण वाचा तुम्ही. काय प्रकरण काय आहे? बादशाच्या हातावर तुरी दिल्या. हे प्रकरण आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊ आपण. 24 डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? लय लोक चुकणार आहे त्याच्यामध्ये. 2016 टीईटीला विचारला प्रश्न. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? प्रश्न अगदी सोपा आहे पण तरी पण चुकणार आहेत लोक. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन असं नाव आलं की लगेच जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठं जायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन असं आलं की जायचं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. मिशन असं आलं मिशन. लक्षात आलं का? मिशन असं आलं की तिथं कोणाचं? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे कधी? 1928. सोसायटी कधी? 1928 ला जी आहे ती स्थापना यायची. 1928 ला स्थापना केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न जाऊ आपण. संपलेले आहेत प्रश्न आपल्या इथे. या ठिकाणी 24 प्रश्न होते.
त्यामुळं सर्वांना खूप खूप धन्यवाद. असा अभ्यास करा. टीईटीला अगदी सोपे प्रश्न असतात. सतत जो आहे तो सराव तुमचा ठेवायचा आणि सरावाच्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही तुमचा परीक्षा ती चांगल्या प्रकारे द्यायची आहे. खूप 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 सर्वांना धन्यवाद. चांगला अभ्यास करा आणि आता आज आपण इथं थांबूया. ओके.